श्री अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग अध्याय 6 भाग 2 अभंग क्रमांक 77 ते 206। श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झालात म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते। श्री स्वामींच्या अमलान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही मनोमन वंदन करते। या संधीचा लाभ घेऊन आपण श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या 77 ते 206 अभंगांचा विचार करूया। इथून प्रत्यक्ष 6व्या अध्यायाला सुरुवात झाली। या अगोदर भगवद्गीतेत नसलेली पण श्री माऊलींनी आणि श्री स्वामींनी केलेली 6व्या अध्यायाची प्रस्तावना आपण बघितली। आधीच्या अध्यायाला जोडून या अध्यायाची सुरुवात करताना स्वामींनी म्हटलं की व्यवहारात एकाच व्यक्तीला जशी वेगवेगळी नावं असावीत किंवा निरनिराळ्या मार्गांनी एकाच ठिकाणी जावं अथवा एकच पाणी निरनिराळ्या भांड्यात ठेवल्याने वेगवेगळं वाटावं, तसा कर्मयोगी आणि संन्यासी या 2 नावांमध्ये नाममात्र म्हणजे केवळ नावाचाच फरक आहे। सर्वथा संन्यासी आणि कर्मयोगी एकची हे जगी जाणायचे, वाटतील दोन्ही तुझं वेगळेसे, परी नको तैसे मानू बापा। एरवी दोहोंचा करिता विचार, ऐसाची निर्धार एकचिते। वेगळाली नावे म्हणून या साचा, वेगळेपणाचा होई भास। भिन्न नावांचा तो सांडिता आभास, योगची संन्यास ऐसे होय। अंतरी तो नाही फलाची आसक्ती, ऐसीच विरक्ती जया ठाई। ऐके पार्था तोच संन्यासी संपूर्ण, निश्चय तो जाण योगीराज। जाण सर्वथैव संकल्प निरास, होतसे संन्यास द्वारा जेथे, तेथेची साचार भेटे योगसार। ऐसाची निर्धार स्वानुभवे, बाणला पूर्णत्वे जयाची अंगी, तोची पार्था योगी संन्यासी तो। श्री भगवद्गीतेत योगाचा विचार स्पष्टपणाने या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून सुरू होताना दिसतो, पण श्री माऊलींनी मात्र 3ऱ्या श्लोकापासूनच या योगाला प्रारंभ केला। हे श्री माऊलींचं अवकाश निर्माण करून अपेक्षित विषयाकडे श्रोत्यांचं लक्ष वेधणं। इथे कर्म हा शब्द आलेला नाही, त्यामुळेच योगी या शब्दाचा महायोगाचं किंवा राजयोगाचं आचरण करणारा हा अर्थ घेणं माऊलींना सहज शक्य झालं। या अगोदरच म्हटलं तसं 12व्या श्लोकात एकदम योगाची सुरुवात करण्यापूर्वी 3ऱ्या श्लोकामध्ये माऊलींनी आपली भूमिकाही स्पष्ट केली। त्यामुळे 3, 4 आणि 5 या 3 अध्यायांमध्ये कर्मयोगाचं विवेचन असलं तरीसुद्धा 6वा अध्याय म्हटलं की ध्यानयोगाचाच विचार मनात येतो। दुसरं असं की माऊलींनी आपल्या ग्रंथाला दिलेलं नाव आहे
भावार्थ दीपिका. भगवंतांनी जरी 12व्या श्लोकापासून योगाला सुरुवात केली असली तरी माऊलींनी अगोदर ही पूर्वपीठिका केली असल्यामुळे नंतर आलेलं योगाचं वर्णन हे अचानक कसं सुरू झालं असं वाटत नाही. कोणत्याही विषयाची सुरुवात कशी करावी हे सुद्धा माऊलींनी किती सहजपणाने शिकवलंय ते बघण्यासारखं आहे. नाहीतर अचानक एखादा विषय सुरू झाला की सामान्यतः श्रोत्यांना किंवा वाचकांना तो समजणं कठीण होतं. त्यातून योगासारखा अवघड विषय. आता योगाचा हा कडा चढायचा आहे. तो चढण्याची इच्छा करणारा म्हणून आरुरुक्षु आणि योगावर आरूढ झालेला म्हणजे योगारूढ असे 2 शब्द भगवद्गीतेने 3ऱ्या श्लोकात योजले. नंतर मात्र या शब्दांचं काही स्पष्टीकरण न करता अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून योगारूढ म्हणजे सर्व संकल्प सोडलेल्या संन्याशाचे आत्मज्ञाचं वर्णन केलेलं आढळतं. योगाचा कडा चढायचा असल्याने त्या आरुरुक्षुला कर्म हे साधन सांगितलं, तर योगारूढाला शम हे साधन सांगितलं. शम म्हणजे मनोनिग्रह, मनावर संयम, ताबा असणं. वेदांतामध्ये सुद्धा अधिकारी विचारात साधन संपत्तीमध्ये पहिला क्रमांक शम या साधनाचा आहे. योगाचा कडा चढून जाण्याचं कर्म कठीण आहे हे खरंच, पण कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यापेक्षा ती राखणं अधिक अवघड असतं. यासाठी गरज आहे ती शमाची म्हणजे मनोनिग्रहाची. म्हणून अशा त्या योगावर आरूढ झालेल्या योगारूढाला शम हे कारण सांगितलं. मग त्या आरुरुक्षुचा योगाकडे जाण्याचा मार्ग सांगितला. तो साधक असल्यामुळे त्याला यमनियमांपासून सुरू होणारा अष्टांग योगाचा मार्ग सांगितला. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम म्हणजे संयम मानलेत. यापैकी अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य यांचा अर्थ आपल्याला परिचित आहे. राहिले 2, त्यांचेही अर्थ माहीत नसतील असं नाही, पण ते विशेष उपयोगात येत नसल्यामुळे इथे पुन्हा एकदा आपण त्यांचा अर्थ बघू. त्यातला आस्तेय म्हणजे चोरी न करणं आणि अपरिग्रह म्हणजे कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार न करणं. यानंतर येतात ते 5 नियम: शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. यातही 4 आपल्या परिचयाचे आहेत. शौचाऐवजी शुचिता असं म्हटलं की आपल्या लगेच लक्षात येईल. शारीरिक आणि मानसिक पवित्रता म्हणजे शुचिता किंवा शौच. तपसुद्धा शारीरिक आणि मानसिक असं 2 प्रकारचं आहे. स्वाध्याय म्हणजे आपल्या उद्दिष्टाला अनुसरून केलं जाणारं कर्म. मग तो ग्रंथांचा अभ्यास असेल किंवा ध्यानधारणादी असेल. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची विशेष प्रकारची भक्ती. या यमनियमांवरून पुढे गेल्यानंतर साधकाला आसनांची पायवाट लागते. माऊलींनी पाऊलवाट असा शब्द योजलाय. पाऊलवाट म्हणजे अगदी चिंचोळा मार्ग, तिथे गर्दी फारशी नसतेच. स्वामींनी पायवाट असा शब्द वापरला. पायवाट
रुळलेली असते, पण तो महारस्ता नव्हे, म्हणजे त्यावरही वर्दळ खूप नसते. यातून दोघांना सुचवायचे ते एकच असावं की योगाच्या मार्गाने जाणारे साधक खूप नसतात. सध्याच्या काळात आसनांना जास्तच महत्त्व आलं आहे. किंबहुना योग म्हणजे आसन हाच अर्थ आजकाल बहुधा गृहीत धरलेला दिसतो. योग शब्दाचा उच्चारही योगा असा चुकीचा केला जातो. योगसूत्राचे प्रणेते असणाऱ्या पतंजलींना मात्र योग म्हणजे आसन एवढंच अभिप्रेत नाही, तर योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. तो कशासाठी? तर पतंजलीने पुढच्याच सूत्रात सांगितलं, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, म्हणजे चैतन्याचं, जीवाचं परमतत्वाशी मिलन होणं, स्वरूपाच्या ठिकाणी त्याने राहणं यासाठी. त्या प्रवासामध्ये सांगितलेल्या 8 अंगांपैकी आसन हे एक अंग आहे. आसन शब्दाचा अर्थ सांगताना सुद्धा पतंजलींनी केवळ इतकंच सांगितलंय की ज्या स्थितीत माणूस दीर्घकाळ सुखाने बसू शकतो ते आसन. यानंतर येतो प्राणायाम. प्राणांचा आयाम म्हणून त्याला प्राणायाम म्हणतात. आपल्याला व्यायाम शब्द माहिती असतो. आयाम आणि व्यायाम यामध्ये फरक इतकाच की आयाम म्हणजे दीर्घता, एक प्रकारचा ताण. कोणत्याही इंद्रियाला अशा प्रकारे ताण दिला तर तो त्या इंद्रियाचा आयाम होतो. पण रूढीने प्राण हा शब्द वायूशी, श्वासाशी जोडला आणि प्राणाखेरीज इतरांशी तो जोडल्याचा दिसत नाही. त्यासाठी विशेष प्रकारचा ताण या अर्थाने व्यायाम शब्द आला. प्राणायामाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती असल्याने त्याचा अधिक विस्तार न करता आपण पुढं जाऊ. राजयोगात सर्वसाधारणपणे योगाच्या 8 अंगांपैकी पहिल्या 5 अंगांना बहिरंग आणि उरलेली 3 म्हणजे अंतरंग असं म्हटलं जातं. श्री माऊली आणि श्री स्वामी महायोगामध्ये निष्णात. ज्या योगामध्ये मंत्रयोग, राजयोग, लययोग आणि हठयोग हे 4ही समाविष्ट होतात त्याला महायोग म्हणतात. असं महायोगाचं लक्षण योगशिखा उपनिषदाने सांगितलंय. सामान्यतः योगामध्ये सांगितलेली यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही 4 अंग महायोगामध्ये गौण मानली जातात. म्हणून स्वामींनी सुद्धा प्राणायाम हा त्या योगरूपी पर्वताचा, योगाद्रीचा ऐल म्हणजे अलीकडचा काठ आहे असं म्हटलं. येई चढोनिया प्राणायाम घाट, जो का ऐल काठ योगाद्रीचा. त्यामुळे प्रत्याहारापासून खरं विवरण सुरू होत असल्याने या योगाला चतुरंग योग असंही म्हणतात. या चतुरंगामध्ये प्रथम येतो तो प्रत्याहार. प्रत्याहार या शब्दात प्रति आणि आ हे 2 उपसर्ग आणि रू हा धातू आहे. प्रति म्हणजे मागं घेणं, परत फिरवणं. आ म्हणजे सर्व बाजूंनी. म्हणून प्रत्याहार शब्दाचा एकूण अर्थ इंद्रियांना त्यांच्या वृत्तींपासून, गोडीपासून सर्व बाजूंनी परत फिरवणं असा होतो. प्रत्याहार या शब्दात
प्रति आणि आहार असेही 2 शब्द घेता येतील. अर्थामध्ये फरक पडत नाही. पण तिथे मग आहार म्हणजे भोग्य पदार्थ म्हणजेच इंद्रियांचे विषय आणि प्रति म्हणजे परत फिरवणं. एकूण अर्थ आत्ता सांगितलेल्या अर्थाप्रमाणेच होतो. माऊलींनी त्याला अधाडा म्हणजे अर्धकडा असं म्हटलं, तर स्वामींनी त्याला बहुनिसरडा अर्धकडा असं म्हटलं. कडा चढणं जसं आणि जितकं अवघड त्याहीपेक्षा कदाचित थोडा अधिकच इंद्रियांना त्यांच्या वृत्तींपासून आणि विषयांपासून परावृत्त करणं. म्हणून माऊलींनी त्याला निसरडा हे विशेषण लावलं, तर स्वामींनी त्याला बहुशब्द जोडून खरोखर तो चढणं किती अवघड आहे हे आणखी लक्षात आणून दिलं. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांच्या वृत्ती परत फिरवणं असं आपण म्हणतो, पण म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर आपल्यालाही प्रश्न पडेल. म्हणून त्या प्रत्याहाराचा थोडा अधिक विचार करून पुढे जाऊ. यासाठी शांतपणे आणि बारकाईने विचार करू. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे खरोखर गंभीरपणे विचार करण्याचा हा भाग वाटतो. प्रत्याहारात पण मुळात इंद्रियांच्या वृत्ती ज्या परत फिरवल्या जातात त्या स्थूल नसतात. त्यामुळे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरवावी त्याप्रमाणे ते शक्य नाही. असं असूनही माऊली आणि स्वामी ठामपणे प्रत्याहार हाच शब्द वापरतात. याबद्दल स्पष्ट बोललं जात नाही, कारण कळणं अवघड. मात्र हे सर्व थोर सत्पुरुष त्याचा संकेत जरूर करतात. परमपूज्य मामा देशपांडे यांच्या समर्थ शिष्या आणि अध्वर्यू परमपूज्य शकुंतलाताई आपटे यांनी तो महासुखाचा निमथा पावे या आपल्या पुस्तकात प्रत्याहारासंदर्भात असं लिहिलंय, येथे एक लक्षात ठेवावे की या मार्गचढणीतली युक्ती जर आपल्याला कळली तर ते सोपंच आहे. यातली एक युक्ती अशी आहे की आपण पर्वत माथ्यावर चढायचं नसतं, तर आपले सद्गुरूच चढवणार असतात. हे जर का नीट समजलं तर सगळ्याच गोष्टी आपल्याला सहज सोप्या होतील आणि आपण मोक्षापर्यंत कधी पोचलो हे कळणार देखील नाही. सद्गुरूंच्या कृपेने हे घडतं याविषयी शंका नाही, पण प्रक्रिया काय असावी हे सहज मनात आलं म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न करते. यासाठी 18व्या अध्यायातला 14वा श्लोक आपल्याला उपयोगी होईल. तो प्रसिद्ध श्लोक असा, अधिष्ठानं तथा कर्ता कर्णैश्च पृथग्विधम विविधाश्च पृथक् चेष्टाः दैवैश्च यवात्र पंचमम्. या श्लोकाचा अर्थ आपल्याला माहिती असेल. श्लोकाचा वाच्यार्थ सोपा आहे. त्यातल्या फक्त दैव शब्दाचा आपण विचार करू, कारण खरं तर संपूर्ण श्लोकात तो कळीचा शब्द आहे. श्रीमद आद्यशंकराचार्य आणि त्यांना अनुसरणारे श्री ज्ञानदेव महाराज या दोघांशिवाय इतर जवळपास सर्व टीकाकार, भाष्यकार, अनुवादक यांनी दैव म्हणजे नशीब असा अर्थ केलाय. माऊलींना अनुसरून स्वामींनी अर्थातच दैव म्हणजे इंद्रियांच्या देवतांचा मेळ असं म्हटलंय. दैव शब्दाचा नशीब हा अर्थ आहे, पण इथे तो शब्द त्या अर्थाने नाही हे देखील तेवढंच खरं.
आचार्य आणि माऊलींनी दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असा अर्थ केलाय. देवता शब्द सुद्धा इथे मूर्ती म्हणून आलेला नाही. देवता शब्दात धातू आहे दिव. त्याचा अर्थ प्रकाशणं, प्रकाशित करणं. त्यावरून या देवता म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रकाशित करणारा तत्व. कान, डोळे या इंद्रियांच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात लक्षात येत असल्यानं त्यांचं उदाहरण घेऊ. आपल्याला हे माहिती आहे की इंद्रिय स्थूल आहे म्हणून आपल्याला ऐकू येतं किंवा दिसतं असं नाही. तसंच इंद्रिय विषयांपर्यंत गेली की त्या विषयाचा आपल्याला अनुभव येतोच असंही नाही. हे सुद्धा आपण पूर्वी बघितलंय. त्यामुळे इंद्रियांसह त्यांच्या शक्ती त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे. सामान्य भाषेत ज्याला आपण शक्ती म्हणतो त्यालाच इथे इंद्रियांच्या देवता या अर्थाने दैव असं म्हटलंय. व्यवहारात सुद्धा आपण नजर खिळून राहिली, दृष्टी खिळली, नजर भेट असे शब्दप्रयोग करतो. तेव्हा चुकूनही डोळा खिळून राहिला किंवा डोळा भेट असं म्हणत नाही. केन उपनिषदातही याच अर्थाने श्रोत्रस्य श्रोत्रम उत चक्षुषा चक्षुः म्हणजे कानाचा कान आणि डोळ्याचा डोळा असं म्हणून त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सांगितल्यात. आपल्याला ऐकू येतं किंवा दिसतं ते याच कानाच्या कानाने किंवा डोळ्याच्या डोळ्याने. कानाने बहिरा किंवा डोळ्याने आंधळा असणाऱ्या माणसाला सुद्धा स्थूल कान डोळे असतातच की, पण श्रवणशक्ती किंवा दृष्टी बघण्याची शक्ती नसते. या देवता राहतात कुठे? स्थूल शरीरावर तर नक्कीच नाही. स्थूल असत्या तर आपल्याला त्या प्रत्यक्ष दिसल्याच असत्या. एका अर्थाने आपल्या शरीराचा सर्व व्यवहार हा सूक्ष्म पातळीवरच होत असतो असं लक्षात येईल. फक्त इंद्रियांच्या मर्यादांमुळे त्याचा अनुभव स्थूल पातळीवर घेतला असं वाटतं. यासाठी स्थूल शरीराची रचना झाली असावी. पण अनेक वेळा आपण मात्र असं समजतो की या स्थूल शरीरानेच सर्व अनुभव घेतला जातो. सूक्ष्म शरीरामध्ये असणाऱ्या या देवता प्रारब्धानुसार कार्यरत असतात. म्हणून या प्रत्याहारात प्रारब्धानुसार उचित कार्य घडणं सद्गुरु कृपेवरच अवलंबून आहे. हे सांगताना परमपूज्य शिरीषदादा कवडे यांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायावरच्या म्हणवनी आसनाची या गाढिका या आपल्या पुस्तकात महायोगात साधकाने फक्त सद्गुरु स्मरण करायचं, त्या स्मरणानेच प्रत्याहार होत असतो असं म्हटलंय आणि आपल्यासारख्या साधकांना ते मान्यही असेल. प्रत्याहार, इंद्रियांच्या वृत्ती परत फिरवणं हे घडतं मात्र साधकाच्या ठिकाणी. मग साधकाची इथे काय भूमिका? तर या सगळ्या विवेचनावरून आपल्याला दिसतं की विषयांच्या बाबतीत वैराग्य किंवा विरक्ती साधण्यासाठी प्रयत्न करणं एवढंच साधकाला शक्य आहे. यासाठीच वैराग्याची नखी रोवनिया तेथे असं श्री स्वामींनी म्हटलं असावं.
इथे योजलेल्या या नखी शब्दाचा अर्थसुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे. एरवी बोलतानाही नख चुकून लागलं असं आपण म्हणतो, पण नखी मात्र जाणीवपूर्वक रोवली जाते. त्याप्रमाणे वैराग्य जाणीवपूर्वक मिळवावं लागतं. 4थ्या अध्यायामध्ये यज्ञाचं वर्णन करत असताना स्वामींनी विरक्तीला यजमान पत्नी म्हटलेलं आपल्याला आठवत असेल. ती विरक्ती इथे साधकाला गरजेची आहे. विरक्तीशिवाय त्याचा पाड लागणं कठीण. सद्गुरु कृपा तर आवश्यक आहेच, म्हणून स्वामींनी हा प्रत्याहार बहुनिसरड असं म्हटलं. कारण असा विरक्त साधकच सद्गुरु कृपेने प्रत्याहाराचा हा बहुनिसरड अवघड कडा चढून जाऊ शकेल. इंद्रियांच्या वृत्ती परत फिरवल्यावर आणखी सूक्ष्माचा प्रवास सुरू होतो. या ठिकाणी बुद्धीचेही पाय स्थिर राहत नाहीत. जेथे बुद्धीचेही ठरतीना पाय असं स्वामींनी त्याचं वर्णन केलंय. अत्यंत नेटाने हा प्रत्याहाराचा तुटका कडा चढून वैराग्याची नखी रोवून प्राणापानाच्या वाहनावरून साधक हळूहळू धारणेचा मार्ग आक्रमत ध्यानाच्या शिखरावर पोचतो. इथे प्रत्याहाराचा तुटका कडा असं म्हटलंय. त्यातला तुटका हा शब्द साभिप्राय वाटतो. याचं कारण असं की प्रत्याहारामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर इंद्रियांच्या वृत्ती आणि दुसरं म्हणजे त्यांना परत फिरवणं. यापैकी इंद्रियांच्या वृत्ती प्रत्यक्ष दिसल्या नाहीत तरी माहीत असतात, पण त्यांना परत फिरवणं हे सद्गुरु कृपांकित असलेल्यांच्या बाबतच घडत असल्याने सगळ्यांना ते कळत नाही. या अर्थाने तुटका म्हणजे फक्त याचा पहिला भाग इंद्रियांच्या वृत्ती एवढंच लक्षात येतं असं म्हणायचं असावं. तिथे प्रवृत्तीची सगळी हाव संपते आणि साध्य साधनाचं सामरस्य प्राप्त होतं. या अध्यायाचं कौतुक करताना माऊलींनी त्याला गीतार्थाचं सार, अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचं खुलं केलेलं भांडार असं म्हटलंय. स्वामींनी त्याचा केलेला अनुवादही आपण पाहिलाय. अशा प्रकारे योगरूपी पर्वतावर आरोहण केलेल्या योगारूढाचं वर्णन स्वामींनी असं केलंय. यमनियमांच्या पायथ्यावरून साधक चालून जाता पुढे, मग आसनाची लागे पाय वाट. पार्था तीही नीट आक्रमोनी, येई चढोनिया प्राणायाम घाट. जो का ऐल काठ योगाद्रीचा, प्रत्याहार रूप बहु निसरडा. लागे अर्धकडा मग पुढे. जेथे बुद्धीचेही ठरतीना पाय, जेथे चळे धैर्य बहुतांचे. आपुली प्रतिज्ञा सांडोनिया अंती, जेथे माघारती हठयोगी. ऐशा प्रत्याहारी अभ्यासाचे बळ, घेऊनी केवळ शून्याधारे. वैराग्याची नखी रोवनिया तेथे, हळूहळू नेटे चढू लागे. ऐसा प्राणापान वाहनावरून, मार्ग आक्रमण धारणेचा. सर्वथा सावध साधक साचार, गाठीतो शिखर ध्यानाचे ते. मग मार्गाची त्या सरोनिया धाव, पुरे जेथे हाव प्रवृत्तीची. साध्य साधनांशी दृढ आलिंगन, जेथे पडे पूर्ण सामरस्य.
सर्व संकल्पांचा संन्यास केलेल्या, इंद्रिय, त्यांचे विषय, कर्म यांना न चिकटलेल्या, म्हणजेच यांच्यामध्ये जराही आसक्त नसलेल्या योगारूढाचं वर्णन करताना स्वामी पुढे म्हणतात, विषय समीप आले तरी जाण, काय हे म्हणून ओळखेना. इंद्रिये ती सर्व आपुले व्यापार जरी निरंतर चालविती, तरी फलहेतू लागी सर्वथैव अंतरी जो हाव बाळगिना. आसोनिया देही देही उदासीन, निद्रिता समान जागृतीत, तोची पार्था सिद्ध भला योगारूढ, ऐसे हे उघड ओळखतू. योगारूढाचं किंवा आत्मज्ञाचं सगळं वर्णन ऐकल्यावर एखादं नवल ऐकावं अशी पार्थाची अवस्था झाली आणि त्याने भगवंतांना विचारलं, देवा, अहो हे थोरपण त्या आत्मज्ञाला दिलं तरी कोणी? अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवंतांना हसू आलं. अरे, अद्वैतामध्ये कोणी कोणाला काही देऊ शकतं का? ते ज्याचं त्याचं असतं. असं म्हणून त्यांनी सांगितलं, तव हसोनिया म्हणे नारायण, काय विलक्षण बोलणे हे. पार्था, पहा, येथे अद्वैताच्या ठाई द्यावे तरी काही कोणी कोणा. करोनी विचार सोडावी अहंता, व्हावे पंडुसुता सत्स्वरूप. मग तरी तेणे आपुले कल्याण, साधिले आपण ऐसे होय. परी देह साच मानोनिया रम्य, तेथेच तादात्म्य पावला जो. जाण पार्था कोश कीटकाच्या परी, आपुलाची वैरी आपण तो. एवढं बोलून स्वामींनी नलिका पोपटाचा दृष्टांत दिला. तो अगदीच माहिती नसेल असं नाही, पण फारसा उपयोगात आणला जात नसल्यानं आपण जरा सविस्तर बघू. पिंजऱ्यातला पोपट त्यात असलेल्या आडव्या दांडीवर बसलेला असतो. त्याच्या भाराने दांडीवर आणि पोपट खाली असं होतं. त्यामुळे तो त्या दांडीला घट्ट धरतो. त्याऐवजी तो उडून जाऊ शकला असता. उलट त्याने मान इकडे तिकडे करून बघितलं आणि नळी आणखीच घट्ट धरून ठेवली. श्रम करून तो दमला. त्याच्या मनात आलं की आता आपण यात पुरते अडकलो. या कल्पनेच्या खोड्यात तो पडला आणि सुटण्याऐवजी नळी अधिकच घट्ट पकडली. स्वामी तर पुढे म्हणतात की नळी सोडावी म्हणून त्याला अर्धा कापला तरीही तो काही नळी सोडत नाही. अगदी त्याचप्रमाणे सामान्य माणूससुद्धा या संकल्पांच्या खोड्यात अडकल्यामुळे संसारात गुरफटत जातो. नलिका पोपटाच्या दृष्टांताच्या उलट हिणकसपणा काढून टाकल्यावर जसं चोख सोनं उरावं, त्याप्रमाणे ज्याला कुठलाच संकल्प नाही तो स्वभावतःच ब्रह्मरूप होतो. आणखी एका दृष्टांताने स्वामी हाच विचार पक्का करतात. ते सांगतात की ज्याप्रमाणे सूर्य ज्या मार्गाने जाईल तेवढं विश्व तेजोमय होतं, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला जे जे दिसेल ते आत्मरूपच दिसतं. टांगली नलिका उलटी ती फिरे, जैसी अंग भारे पोपटाच्या, तेव्हा तेणे जावे उडोनिया देख, परी मनी शंका बाळगोनी. वाया मानपिळी हृदय आवळी, धरोनी ती नळी चवड्यात. श्रमोनिया म्हणे बांधलो मी स्पष्ट, न सापडे वाट सुटावया. ऐशा कल्पनेच्या खोड्या माझी पडे,
मोकळे चवडे गोवी घट्ट. मग जरी अर्धा तोडीला तयासी, तरी नलिकेसी सोडी ना तो. ऐसा काजे विण गुंतला आपण, तया दुजे कोण बांधी काय. म्हणून संकल्प जेणे वाढविला, वैरी तो आपुला आपणची. टाकीता काढोन सोन्यातील हीण, उत्तम सुवर्णतेची होय. तैशा परी पार्था लोपता संकल्प, जीव ब्रह्मरूप स्वभावेची. पार्था पाहे सूर्य जया मार्गे जाय, विश्व तेजोमय तेवढे ते. तैसे ज्ञानी असी जे जे पावे ते ते, आत्मरूप होते म्हणून या. अशा त्या आत्मज्ञाला भगवद्गीतेने समलोष्टाश्म कांचन असं म्हणून सोनं आणि मातीचं ढेकूळ सारखंच असणं असं विशेषण योजलंय. ही एक वृत्ती आहे. भगवद्गीतेच्या काळामध्ये असे लोक असतील, पण नंतर कुठे, असंही कदाचित आपल्या मनात येईल. याला उत्तर म्हणून तुकाराम गाथेमधले हे चरण बघा. हे 2 चरण म्हणजे गीतेच्या समलोष्टाश्म कांचन या जाणीवेचं प्रतिबिंबच जणू. सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिके पाषाण खंड जैसे. श्री स्वामींनी थोड्या वेगळ्या शब्दात अगदी हेच सांगितलंय. ते म्हणतात, जितेंद्रिय योगी स्वभावे तो जाण, नेणे थोर सान कदा काळी. पार्था पाहे मेरू एवढा विशाळ पर्वत निर्मळ सुवर्णाचा, आणि एवढेसे मातीचे ढेकूळ तया ती केवळ सारखीच. पृथ्वीचेही मोल पाहता थोकडे, ऐसे रत्न जोडे बहुमोल. तरी तेही मानी पाषाणा समान, ऐशापरी जाण निरीच्छतो. असा समबुद्धी सर्वांशीच समान वागतो हे सांगताना भगवद्गीतेने सुहृत, मित्र, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य आणि बंधू म्हणजे नातेवाईक असे 6 प्रकारचे संबंध सांगितले. यापैकी सुहृत, मित्र आणि बंधू हे 3 आपल्या परिचयाचे आहेत. उरलेले उदासीन, मध्यस्थ आणि द्वेष्य यांचा अर्थ संदर्भावरून आपण लावू शकू, पण ते आपल्या परिचयाचे नाहीत. या 3 शब्दांचा संबंध पूर्वीच्या राजनीतीशी आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र नावाच्या राज्यशास्त्रावरच्या ग्रंथात त्याचा सविस्तर विचार केलाय. कौटिल्याचा काळ सामान्यतः इसवी सन पूर्व 1-2 शतक असा मानला जातो. विजयाची इच्छा असणाऱ्या राजाने आपल्या सभोवती कसे राजे निवडावेत याचं वर्णन मंडलयोनी या 6व्या प्रकरणात येतं. भगवद्गीता हा काही राजनीतीवरचा ग्रंथ मानला जात नाही, पण युद्ध सुरू आहे ते विजयाच्या इच्छेने. त्यामुळे किती सहजपणे राजनीतीविषयक संदर्भ भगवंतांनी यामध्ये सांगितला हे बघण्यासारखं आहे. याच्या आणखी खोलात शिरलं तर असं वाटतं की अर्जुनाने समजा चुकून असं म्हटलं की मी राजा आहे, राजनीतीच्या दृष्टीने मला शत्रू मित्र असलेच पाहिजेत, तर राजा असूनही तुझं उद्दिष्ट मोक्षप्राप्ती आहे हे तू विसरू नकोस, असं तर भगवंत यातून सुचवत नाहीत ना. खरं म्हणजे तो राजा असो की नसो, प्रत्येकच जीवाचं ते उद्दिष्ट आहे. म्हणून
आत्मप्राप्ती झालेल्याच्या बाबतीतही केवळ शत्रुमित्र असा उल्लेख न होता उदासीन, मध्यस्थ आणि द्वेष्य या 3 प्रकारच्या राजांचाही उल्लेख आढळतो. या आत्मज्ञाला संपूर्ण विश्व कसं दिसतं हे सांगताना श्री स्वामींनी तंतू आणि पटाचं उदाहरण दिलंय. तंतू आणि वस्त्र हे जसे एकमेकांमध्ये पूर्ण मिसळलेले असतात, तसा हा आत्मज्ञ आणि विश्व हे 2 नव्हेच असा त्याचा अनुभव आहे. श्री स्वामींनी त्याचं वर्णन असं केलंय. मीच विश्व ऐसा बोध होता साचा, कोण बंधुकायचा कोण वैरी. एकची त्या ब्रह्मरूप सुवर्णाची, घडली ती साची सर्वथैव. बरवे हे ज्ञान ऐसे धनंजया, आले तयाच्या प्रत्ययासी. म्हणून बाहेर विश्वी नानाकार, भासता साचार फसेना तो. तंतुपट न्याये विश्वी एकत्वाचा, अनुभव साचा जया लागी. तोची समबुद्धी ऐसे जाण पार्था, बोल हा अन्यथा नको मानू. भगवद्गीतेच्या 10व्या श्लोकात यानंतर आत्मज्ञाचं वर्णन आहे. मात्र माऊलींचं त्यावरचं भाष्य आणि स्वामींनी त्याचा केलेला अनुवाद इतका विलक्षण आहे की त्याचा स्वतंत्र आस्वाद घेऊन मग 11व्या श्लोकापासून सुरू होणारं योग्याचं वर्णन बघू. भगवद्गीतेमध्ये काही वेगळं सांगितलंय, सांधा बदलला जातोय असं वाटत नाही. पण माऊलींनी 10व्या श्लोकात त्या आत्मज्ञाचं वर्णन करता करताच अर्जुन श्रीकृष्णाच्या अनोख्या प्रेमाचं केलेलं वर्णन आणि स्वामींनी केलेला त्याचा अनुवाद ऐकताना किंवा वाचताना यासम हीच अनुभूती येते. आत्मज्ञाला जसं जग स्वतःपासून भिन्न वाटत नाही, तसंच भगवंतांना अर्जुन स्वतःपेक्षा वेगळा आहे असं कधीच वाटलं नाही. इतकंच काय, पण अर्जुन माझ्याशी ऐक्य पावला तर मी एकाकी, एकटा इथे काय करू या नुसत्या विचाराने सुद्धा भगवंतांच्या ठिकाणी आलेली व्याकुळता श्री माऊलींनी अशी काही वर्णिली आहे की अद्वैत वेदांती मधुसूदन सरस्वतींनी म्हटल्याप्रमाणे भक्त्या हि कल्पितं द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीने प्रेमाने मानलेलं द्वैत अद्वैतापेक्षाही सुंदर असतं हेच खरं. अशा प्रकारे पुढच्या भागात स्वतःचा उद्धार करणाऱ्या आत्मज्ञाचा विचार पूर्ण करून अद्वैताच्या वाटेवरून भक्तीच्या मार्गाने योगाचा पंथराज जाणून घेऊ.